हॅलो एव्हरीवन. तर वेलकम टू माय चॅनल. आज आपल्याला अपडेट आलेली आहे MPSC एक्झाम्सबद्दल. तर 1 डिसेंबरला आपली एक्झाम आहे MPSC राज्यसेवा प्रिलिमची. तर त्याबद्दलच हा स्ट्रॅटजी व्हिडिओ आहे. तर नक्की कंटिन्यूमध्ये बघत राहा. आणि मी आज जॉबवर गेली होती आणि जॉब करणाऱ्या व्यक्तींना जॉब सोडता येत नाही. जॉब करूनच आपला अभ्यास करायचा आहे. तर ज्यांच्याकडे वेळ आहे अभ्यासाला डेली कंटिन्यूशनमध्ये 24 तास त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करून अभ्यास करा व्यवस्थित. आणि जे जॉब करत आहे किंवा गृहिणी आहे त्यांनी नक्की व्हिडिओ पहा. सर्वांचं स्वागत आहे माझं टार्गेट MPSC या चॅनलवर. तर जय शिवराय, जय भीम. तर हा व्हिडिओ जो आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप आवश्यक आहे, उपयुक्त ठरू शकतो. तर ही स्ट्रॅटजी लेक्चर आहे जी मी माझी स्ट्रॅटजी आता फॉलो करत आहे. मी तोच लेक्चर तुमच्यासाठी बनवत आहे. भरपूर टीचर स्टाफ आहे जो आपल्याला यूट्यूबवर भरपूर फ्री कंटेंट देतात. तरीही मी एक छोटासा प्रयत्न करत आहे की मी माझी स्वतःची स्ट्रॅटजी थोडीफार शेअर करू. मी सुद्धा टॉपर्सचे टॉक ऐकूनच मी माझी स्ट्रॅटजी बनवलेली आहे. तर आता आपल्याला कालच नोटिफिकेशन आलं होतं. 23 तारखेलाच मीटिंग झाली आहे आयोगाची. कृषीच्या विद्यार्थ्यांची जागा ॲड होऊन सुद्धा आपली राज्यसेवा ही 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. आय होप सो की 1 डिसेंबर 2024 रोजीच हो, की कारण की 4 वेळा एक्झाम समोर गेलेली आहे. आणि या 4 वेळा एक्झाम समोर गेल्यामुळे भरपूर असे स्टुडंट आहे ज्यांनी अभ्यासाचा कंटाळा करू किंवा खूप वेळ वाया स्वतःच म्हणजे वेळ वाया गेलेला आहे खूप स्टुडंट लोकांचा. आणि आता एकदम धावपळ झाल्यासारखी झालेली आहे की फक्त हातामध्ये 60 दिवस बाकी आहे. तरी जर आपण प्रॉपर डेली स्ट्रॅटर्जीनुसार प्रॉपर एक आपण प्लॅन बनवला अभ्यासाचा आणि त्याला कंटिन्यू फॉलो केला तर आपण आपली प्रिलिम पास करू शकतो. आणि मेन म्हणजे ज्या घरगुती आहेत लेडीज म्हणजे गृहिणी आहेत माझ्यासारखे जॉब करून अभ्यास करणारे आहेत त्या लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि जे 24 तास ज्यांच्याकडे वेळ आहे अभ्यासासाठी त्यांनी तर जेवढा मिळेल तेवढा वेळ आता अभ्यास करायला पाहिजे. कारण की ही आपली आता शेवटची संधी आहे 2024ची. कारण की 2025 मध्ये आपली एक्झाम ही UPSC पॅटर्नमध्ये होणार आहे. तर सर्वांनी या गोष्टीची अत्यंत काळजीने लक्ष देऊन या गोष्टीकडे अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यांना पोस्ट काढायची आहे, कारण की आवसे गवसे नवसे खूप असतात फॉर्म भरणारे, पण त्याच्यामध्ये टिकणारे फार कमी असतात. आणि आपली जी कॉम्पिटिशन आहे ही नवीन मुलांसोबत नसून जे ओल्ड मुलं आहेत ज्यांनी ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे, जे ग्रुप A पोस्ट होल्डर आहे पण त्यांना DYSP डेप्युटी कलेक्टर BDO अशी पोस्ट पाहिजे आहेत, ते सुद्धा याच्यामधून फॉर्म भरत आहेत. ज्यांनी 3-3, 4-4 वेळा मेन्स दिलेला आहे, इंटरव्ह्यू देऊन ते रिटर्न पुन्हा एक्झाम देत आहेत. कुणाचा 0.25 मार्क्सनी एक्झाम्स गेलेली आहेत, असे सुद्धा स्टुडंट आहेत. यांच्यासोबत आपली कॉम्पिटिशन आहे, ना की नवीन फॉर्म भरणाऱ्या लोकांसोबत आहे. तर आपल्या अभ्यासाची किती लेवल आहे ही आपल्याला स्वतः माहिती असते बाकी अदर लोकांपेक्षा. तर समोरची मी आता तुम्हाला स्ट्रॅटजी सांगते. म्हणजे मी ज्या प्रकारे अभ्यास करते. तर जसं आता आपल्याकडे फक्त 60 दिवस बाकी आहे राज्यसेवा MPSC प्रिलिम्ससाठी. मेन्स आता समोर कुठल्या तारखेला होईल याचं काही मला माहिती नाही. म्हणजे मी नंतर प्रॉपर नोटिफिकेशन, आता तर डिसेंबरचीच डेट आहे मेन्ससाठी. पण इतकं तर सर्वांनाच माहिती आहे की जर प्रिलिम डिसेंबरमध्ये तर मेन्स डिसेंबर होणं पॉसिबल नाही आहे. ते पुढच्याच वर्षी होईल आपली मेन्स. तर आधी प्रिलिम्स आता आपल्याला 2 महिने हातामध्ये आहे. तर प्रिलिम्स क्लिअर जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण मेन्स देऊ शकणार नाही. तर आपल्या हातामध्ये 6 सब्जेक्ट आहे GSचे: पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, भूगोल, पर्यावरण आणि सायन्स आणि एक करंट अफेअर. असे 7 विषय आहेत जे आपण GSमध्ये म्हणू शकतो. आणि CSAT हा तर सर्वांनाच माहीत आहे, CSAT क्वालिफाईड आहे. तर आता आपल्याकडे 60
60 दिवस अवेलेबल आहे. आता हे सप्टेंबर महिन्याचे काही 4-5 दिवस सोडून, कारण की आपण कुठल्या ना कुठल्या अजून गोष्टीमध्ये गोंधळून असतो. जर आपण 1 तारखेपासून जरी का विचार केला तर 60 दिवस आहे प्रॉपर आपल्याकडे अभ्यास करायला, रिव्हिजन करायला. तर 60 दिवसाची स्ट्रॅटेजी बनवायची आपल्याला. तर जसं फॉर एक्झाम्पल ऑक्टोबर मंथमध्ये 30 दिवस आहे आपले. तर या 30 दिवसामध्ये आपल्याला 6 सब्जेक्ट घ्यायचे आहे. 1-2 सब्जेक्ट 10 दिवस. फॉर एक्झाम्पल एक तुम्ही हार्ड सब्जेक्ट घ्या GSचा, म्हणजे एका दिवसाला 2 सब्जेक्ट करायचे. आणि ही जे जोडी आहे 2 सब्जेक्टची, ही 10 दिवसपर्यंत प्रॉपर रीडिंग करायची आहे त्याची. त्याच्यानंतर पुन्हा 2 सब्जेक्ट घ्यायची, डिफिकल्ट आणि इझी. ते 10 दिवस प्रॉपर रीडिंग करायची. आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 सब्जेक्ट घ्यायचे. असे 6 सब्जेक्ट आपल्याला 30 दिवसामध्ये करायचे. प्रॉपर एक रीडिंग करायची आहे. तर फॉर एक्झाम्पल आता हार्ड जातो सायन्स भरपूर लोकांना, तर सायन्स आणि पॉलिटी इझी जाते भरपूर लोकांना. तर एक तुम्ही हार्ड सब्जेक्ट घ्या सायन्सचा आणि एक सब्जेक्ट पॉलिटीचा घ्या. तर आता जे फुल डे स्टडी करणारे स्टुडंट आहेत तर त्यांनी कमीत कमी एका GSच्या एका सब्जेक्टला 5 तास कंटिन्यू प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे. 4 ते 5 तास एका सब्जेक्टला. त्याच्यामध्ये टार्गेट फिक्स करायला पाहिजे की हे टॉपिक महत्त्वाचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, मीडियम टॉपिक आणि लोएस्ट टॉपिक. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जवळपास 3 ते 4 टॉपिक एका दिवसाला झाले पाहिजे प्रॉपर. ते टॉपिक वाचून झाल्यानंतर लगेच त्याची PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या टॉपिकवर कशा प्रकारे आले होते. जशी 21,000चा संच असतो तर त्याच्यामध्ये त्या टॉपिकवर कसे क्वेश्चन्स आले, तर हे पाहिल्यानंतर आपल्याला समजायला येतं की टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात. सेम ॲज जो आपण दुसरा सब्जेक्ट घेणार आहोत, कारण की पॉलिटी हा सर्वांचा फेवरेट सब्जेक्ट असतो. मॅक्झिमम लोकांचा पॉलिटी फेवरेट असतो. तर पॉलिटीला आपण थोडं इझीमध्ये घेऊ शकतो, बट ते फॅक्च्युअल आहे आणि प्रॉपर त्याचं आपल्याला इन्फॉर्मेशन गेन करणं खूप गरजेचं असते. कारण की तो खूप वेळा आयोग आपल्याला घुमवून पण प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये. तर आधी सब्जेक्ट टॉपिक वाचायचा, त्या टॉपिकचे प्रश्न पाहायचे, मग पुन्हा एकदा टॉपिक वाचायचा. असं जवळपास आपल्याला 4 ते 5 टॉपिक एक टार्गेट फिक्स करायचं की या दिवसाला मला 5 टॉपिक करायचे आहे. तर ते 5 टॉपिक त्या दिवसाला कंप्लीट झाले पाहिजे. आणि इम्पॉर्टंट जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते आधी काढायचे. त्याच्यानंतर मीडियम टॉपिक घ्यायचे. त्याच्यानंतर आपण लोएस्ट टॉपिक जे फार कमी प्रश्न असतात, इक्कट दुक्कट प्रश्न असतात ते घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 तास 4 तास पकडा, 4 तास एका सब्जेक्टला दिलं, एका GSला दिलं. तर त्या मध्यातल्या टायमिंगला आपण कंटिन्यू आपण दोन्ही GS सोबतच करू शकत नाही. कारण की आपली ह्युमन बॉडी आहे ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड होऊन जाईल. तर आपल्या अभ्यासामध्ये बिलकुल मन लागणार नाही. म्हणून जर तुम्ही थकले, अभ्यासामध्ये कंटाळा यायला लागला तर आपला CSAT मॅथ्सचं घ्यायचं. मॅथ्स, रिझनिंग, सचिन ढवळे सरांची बुक आहे किंवा अजून कुठले व्हिडिओज आहे यूट्यूबवर वगैरे. तर रोज कमीत कमी 2 टॉपिक मॅथ्सचे ते सॉल्व करून पाहायचे. ॲटलिस्ट जे 10-15 टॉपिक आहेत मॅथ्सचे, जर डेली आपण 2-3 टॉपिक जरी का करतो म्हटलं तर 60 दिवसामध्ये आपले प्रॉपर 15 टॉपिक जरी का असेल मॅथ्सचे, 15 ते समजा पूर्णच पकडले 20-30 टॉपिक जेवढे आहे. जर आपण 60 दिवसामध्ये एका दिवसाला 1 टॉपिक जरी का रिव्हिजन केलं तरी आपले 60 टॉपिक होतात 60 दिवसामध्ये. पण तेवढे आहे करायची गरज नाही आहे. 15 ते 20 प्रकारचे टॉपिक आहेत मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये, जे आपण जर 2 दिवसातून 1 टॉपिक जरी का करतो म्हटलं, त्याची गणिताची प्रॅक्टिस करत राहिलो. डेली प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणतात. तर डेली जर आपण त्याची प्रॅक्टिस करत आहोत, 1 तास किंवा 1.5 तास जरी का तुम्ही करत आहात तर तुमच्यासाठी ते फायद्याचं राहू शकते. त्याच्यानंतर करंट अफेअर तर तुम्ही मॉर्निंगला करा किंवा तुम्ही रात्रीला करा किंवा तुम्ही दुपारी करा, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण डेली करंट अफेअर करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला जो करंट अफेअर फॉर एक्झाम्पल आहे, आपल्या जो एक्झाम आहे ही होणार होती एप्रिल महिन्यामध्ये. तर तुम्ही पकडून चला समोर एक्झाम वाढली होती, डेट कन्फर्म नव्हती. तर मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून किंवा
मागच्या वर्षीच्या एप्रिल टू मेच्या दरम्यान 2023च्या एप्रिल मे पासनं तर 2024च्या जूनपर्यंतचं करंट अफेअर्स वाचणं आपल्याला म्हणजे फायद्याचं राहू शकते. होऊ शकते की त्याच्यानंतरचं येणार नाही, पण जून जुलैचं जर आपण वाचून ठेवलं तर आपल्यासाठी बरं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय मग सांगत होते मी, हे करंट अफेअर्स डेली 1 ते 1.5 तास करणं गरजेचं आहे. मॅथ्स रिझनिंग 1 ते 1.5 तास करणं गरजेचं आहे. हे 3 तास किंवा 4 तास पकडून चला, 2-2 तासाचे, आणि 6 तास किंवा जे डेली अभ्यास करणारे आहे म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण वेळ अभ्यासाला आहे, जे पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये किंवा घरी राहून अभ्यास करतात, तर त्यांनी 15 तास तर नाही म्हणा, 10 तास ॲटलिस्ट 10 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. 5 तास या 4 तास तुम्ही GSला द्या, 4 तास GSला 8 तास झाले, आणि 1-1.5 तास जरी का तुम्ही दिला, 10 ते 11 तास तुम्हाला करणं गरजेचं आहे. ॲज कम्पेअर टू जॉब किंवा गृहिणी आहे, तर यांनी निदान 8 ते 9 तास, खूप आपल्याला पण असं नाही आहे की जे घरी राहतात ते एवढा वेळ अभ्यास करू शकतात, पण आम्ही नाही. आपल्याला वेळेतनं वेळ काढून, अभ्यासाच्या वेळेतनं वेळ काढून आपल्याला कामं करायची आहे, ना की कामाच्या वेळेतनं वेळ काढून अभ्यास करायचा आहे. जर आपण आपल्या अभ्यासाला प्रायोरिटी दिली तर आपण कामं जे आहे हे नंतर होऊ शकते. आपण कितीही घरची कामं करत आले, कितीही पाहुण्यापर्यंत केलं, कितीही केलं तरी नावपूर्ण ठेवणारच आहे. पण जर आपण आपल्या अभ्यासामध्ये निष्काळजीपणा केली तर समोर चालून ते आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक राहू शकते. तर आता ती जे जॉब करून अभ्यास करणारे लोक आहेत तर त्यांनी निदान प्रॉपर जी आहे 3 ते 3.5 तास एका सब्जेक्टला, 3-3.5 तास एका दुसऱ्या GSच्या सब्जेक्टला, आणि 1-1 तास करंट अफेअरला आणि CSATला द्यायला गरजेचं आहे डेली बेसमध्ये. आपले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक करायचे, 3 तास प्रॉपर अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास झाला पाहिजे. दुसरा GSचा प्रॉपर 3 ते 3.5 तास अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास झाला पाहिजे, कुठले अजून दुसरे कामं नाही झाले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि 1-1.5 तास जो आहे आपल्याला करंट आणि GS CSAT करायचं आहे. म्हणजे 8 ते 9 तास जॉब करणारे गृहिणी यांना करणं गरजेचं आहे, आणि मी सुद्धा हाच फॉलो करत आहे. जवळपास डेलीचा मला 8 ते 9 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. जॉबच्या व्यतिरिक्त आपल्याला आता थोडी झोप कमी करावं लागेल. जर आपण 8-9 वाजता 10 वाजता उठत आहोत झोपून, तर हे चालणार नाही, कारण की आपण जर आता झोपून राहिलो तर आपल्याला लाईफ टाईम फक्त हेच काम राहणार आहे की प्रायव्हेट जॉब करा, टाईमपास, भरपूर लाईफ त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जाईल आपली. तर म्हणून जर आपण आता आपली झोप थोड्या वेळासाठी दूर केली आणि अभ्यासाकडे लक्ष ठेवलं, मॉर्निंगचा अभ्यास खूप चांगला असतो. 5:30 वाजता जर आपण उठलो तर 5:30 ते 6:30-7 पर्यंत, जर जॉबवर जाणारे पण असेल तर 6:30 पर्यंत 7 पर्यंत जवळपास 1-1.5 तासाचा एक रीडिंग होऊ शकते आपल्या GSची. म्हणजे मॉर्निंगला एक कॉन्फिडन्स येतो आपल्याला की हो, माझा काहीतरी अभ्यास झालेला आहे, किंवा आपण जे एका दिवसाच्या आधी अभ्यास केलेला असते तर त्याची रिव्हिजन होऊन जाते पुन्हा, की हां मी हे टॉपिक काल वाचले होते, फास्ट रिव्हिजन होऊन जाते. तर तशा प्रकारे तर आपल्याला जॉब करणारे प्लस गृहिणींना 6 तास GS सब्जेक्ट 2, त्याच्यानंतर 2 तास करंट आणि CSAT करणं, 2 ते 3 तास, म्हणजे 6, 8 किंवा 9 तास असं प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण अभ्यासाचं नियोजन करणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रॉपर कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकणार नाही आहे. तर आणखी तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, आणि मी प्रत्येक सब्जेक्टचे कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहे आता भरपूर, तर पर्टिक्युलर प्रत्येक सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आणि प्रिलिमसाठी कुठले टॉपिक खूप गरजेचे असतात हे यूट्यूबवर भरपूर टीचर्स लोकांचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला तरीही पुन्हा पाहिजे असेल तर मी सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे मी आपल्या अभ्यासाच्याच वेळेला हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून मला स्वतःचं मोटिवेशन राहिलं पाहिजे की मी दुसऱ्याला सांगत आहे तर त्याचं मी स्वतः पण इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे मला, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि एकदा निघून गेलेली वेळ, मी आता कोड लिहिला होता, एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा आयुष्यात परत येत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या वेळेचा सदुपयोग करा, आणि टाईम मॅनेजमेंट केल्याने टाईम मॅनेज होतोय आणि तो इतके लोक करतात. जर आपण जॉबवर लागलो, आपण आता मेहनत करू तर जॉब आपली, पोस्ट आपली, पेमेंट आपला, त्याची
जी काय असते आणखी फॅसिलिटीज आहे ते आपलं सर्व ते आपल्यासाठी करायचं आहे, आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी करायचं आहे, तर मेहनत पण आपल्याला करावं लागणार आहे. जर ते दुसऱ्यासाठी असतं तर दुसऱ्याने केलं असतं, तर आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, तर आपल्या घरची कंडिशन पाहून, आपल्या फॅमिलीकडे पाहून, आपल्या मम्मी पप्पाकडे पाहून जे मोटिवेशन मिळू शकते ते बाकी अदर कुठल्या गोष्टींनी मोटिवेशन मिळू शकत नाही. आणि आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल तर आपल्याला एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण स्ट्रगल नाही करत आहोत, याला स्ट्रगल म्हणत नाही. स्ट्रगल त्या लोकांचं असते ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्यांना बोलता येत नाही, चालता येत नाही, रोडवर राहतात, त्यांना त्यांच्या लाईफला स्ट्रगल म्हणतात. जर आपण या लाईफमध्ये आलो आहे आणि आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा काही करू शकत नाही तर आपलं व्यर्थ आहे जीवन. म्हणून जर तुम्हाला काही बनायचं आहे, स्वतःला काही करायचं आहे, तर आपण आपल्या स्वतःच्या लाईफसाठी, आपल्या फॅमिलीला स्टेबल करण्यासाठी काहीतरी करणं, आणि ती संधी म्हणजे ही आपली शेवटची संधी आहे. पुढच्या वर्षीपासून तर UPSC पॅटर्नमध्ये एक्झाम होणार आहे. जो त्याच्यामध्ये टिकला तो पास, जो नाही टिकला, कारण की आतापर्यंत MPSC करणाऱ्या स्टुडंटला UPSC पॅटर्नची एक्झाम द्यायची सवय नव्हती. फार कमी स्टुडंटला होती. ज्यांनी UPSCची दिलेली आहे ते MPSCमध्ये कन्वर्ट झाले, पण MPSCमधनं करणारे स्टुडंट UPSCमध्ये कन्वर्ट झालेले नाही आहे. फार कमी पर्सेंटेज आहे. म्हणून आत्ता ही लास्ट चान्स आहे. जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा. डेट आलेली आहे. खुशखबर आहे आपल्यासाठी की 2 महिने हातामध्ये आहे. आणि कृषीच्या विद्यार्थ्यांना खूप गरजेचं आहे की आपण जे काही आंदोलन झालं होतं कृषीच्या विद्यार्थ्यांचं, तर त्यांना या वेळेस संधी मिळालेली आहे. त्यांच्यासाठी फॉर्म सुटणार आहेत. फक्त कृषीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात, बाकी अदर भरू शकत नाही. पण सर्वांना भरता आलं पाहिजे होतं. बट ऑलरेडी पेपर सेट झालेले आहे, ऑलरेडी कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचलेले आहे. 2-3 वेळा सेंटरचे आपल्याला हॉल तिकीट आलेले आहेत, पण तरीही वेळेवर एक्झाम कॅन्सल झाली. 2-4 वेळा झालेली आहे. त्याच्यामुळे खूप मुलं म्हणजे त्रासून गेलेले आहे. आणि आता माझं एकच म्हणणं आहे की 1 वर्ष आमचं पूर्ण वेस्ट गेलेलं आहे. आयोगाला सांगणं आहे की 1 वर्ष आमचं पूर्ण वाया गेलेलं आहे. तर प्लीज कृपया करून तुम्ही 1 वर्षाची वयमर्यादा वाढवून तुम्ही फॉर्म घ्या, जेणेकरून ज्यांचं लास्ट अटेम्प्ट होतं, ज्यांची एज बसणार नाही पुढच्या वेळेस, ज्याला त्यांना चान्स मिळाला पाहिजे. आणि प्रॉपर अभ्यास करा. तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत लागेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि माझ्यासोबत स्टडी चालू ठेवा. आणि समोर मी प्रत्येक सब्जेक्टचे टॉपिक वाईज बनवून घेत आहे व्हिडिओ वगैरे, तर कंटिन्यू बघत राहा. आणि जो कंटिन्यूपर्यंत माझ्यासोबत बनवून राहिलं त्यांचं खूप 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 धन्यवाद. आणि तुमचंच चॅनल आहे, तुम्ही पण अभ्यास करा, मी पण अभ्यास करते. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. बाय.